त्याचं कारण काय, मला परत एकदा रागही येतो आणि तुमचं चेहऱ्यावर वाईटही वाटतं. कारण ही रजाकाराची औलाद तुमच्या छाताडावर नाचत असताना आपण गप्प कसे? हा त्यांचा दोष आहे का आपला दोष आहे हेच कळत नाही. असं काय आहे की तुम्हाला त्याची वेठ बिगार करावं लागते? अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला त्या माणसाचा तुम्हाला त्रास होईल? आणि मी परत आज छाती लोकांनी तुम्हाला वचन देतोय या सगळ्यांच्या साक्षीनं, त्याच्यासारखे 10 जरी आले तुमच्यावर कुठलाही संकट येऊ द्या, हा तानाजी सावंत छातीचा बोट करून तुमच्या अगोदर समोर असेल. मला बघायचं त्याच्यात किती दम आहे, किती गट्स आहेत ते. कारण ही जनता आहे, ही जनता जनार्दन आहे. खरंच सरकार हे आहे. आज मगाशी सांगितलं आमच्या तालुका प्रमुखानं तुळजापूरच्या, खोट्या केसेस करायच्या, आत टाकायचं, ब्युरोक्रेसीला काहीतरी सांगायचं, त्यांना हे करायचं, तहसीलदारला काहीतरी सांगायचं. आणि म्हणून प्रशासनाला सुद्धा मी आज सजग करतोय. आता तानाजी सावंत आहे, 2-2.5 वर्षाची कारकीर्द माझी बघितलेली आहे, गाठ माझ्याशी आहे. हे जिल्हा परिषद संपू द्या, मग हे तानाजी सावंत काय हे ब्युरोक्रेसीला दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जनतेवर जर अन्याय करणार असाल, ज्याच्या पगारी तुम्ही खाता, ज्याच्या रक्ताच्या पैशातून तुमच्या तिजोरी भरतात आणि त्या तिजोरीत तुमच्या पगारी होतात, त्यांना जर त्रास द्यायची मानसिकता तुम्ही ठेवली, राजकारण करत असाल, त्याला योग्य पद्धतीनं जाब दिल्याशिवाय तानाजी सावंत स्वस्त बसणार. हे मान्य नाही, हे सहन करणार नाही. आणि म्हणून जर कोणाला घमेंड असेल ना डोक्यात, सत्ता माझी आहे, सत्ता माझी पण आहे, माझा मुख्यमंत्री आहे, माझा बी मुख्यमंत्री आहे, आणि त्याच्याही पुढचं आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत, कडवे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे. आम्ही कोणाची डाळ शिजू देणार आहे. त्याच्यामुळे आमचा नाद करू नका. हार जीत आमच्यासाठी गौण आहे, पण आमच्या अंगावर याचं धाडस करू नका. आला अंगावर घेतला शिंगावर, तू कुणी आस, मला काय देणं गेलं नाही. आणि म्हणून परत एकदा कळकळीचं नम्र आवाहन करतो, येत्या 2-3 दिवसात जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल आणि त्या ठिकाणी 55च्या 55 सदस्य जिल्हा परिषदचे आणि जवळपास 110 सदस्य आपल्याला तालुका पंचायतचे निवडून द्यायचे आहेत. आणि मग तुम्हाला सांगतो, आदर्श जिल्हा परिषद कशी चालवायची हे तुम्ही पुढच्या 5 वर्षात बघाल. आणि जर ती आदर्श नाही चालली तर तानाजी सावंत जिल्ह्याला तोंड दाखवणार नाही, हे वचन तुम्हाला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.